अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला आवर्जून काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर आज आहे चंद्रग्रहण आणि त्याचबरोबर शनिवार सुद्धा आहे. तर शनिवारी जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा ती मोठी पौर्णिमा आणि प्रभावी हा दिवस असा मानला जातो. जसं आपण शनी अमावस्या म्हणतो तसंच शनिवारी जेव्हा पौर्णिमा सुद्धा येते तेव्हा तो दिवस खूप प्रभावी असा मानला जातो. कारण ह्या दिवशी ज्या काही तंत्र मंत्राच्या ज्या सेवा असतात, करणीवादाच्या ज्या सेवा असतात, ज्या नकारात्मक शक्तीच्या ज्या सेवा असतात, ज्या सिद्धी सेवा असतात, त्या ह्या दिवसांमध्ये म्हणजे शनिवारी जर अमावस्या आणि पौर्णिमा आली तर त्या दिवशी ते जास्ती प्रमाणात सगळीकडे बाहेर फिरत असतात. त्याचमुळे अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. हे दरवेळेस आपण सांगत असतो, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी कारण आपण आपल्या कामानिमित्त किंवा काही गोष्टींमुळे आपण विसरून जातो. पण त्याचा प्रभाव म्हणजे कसा की घरात कटकटी होतात, वादविवाद होतात, नवरा बायकोचं पटत नाही, आपल्या मुलं आपली ऐकत नाही, घरात कितीही माणसं एकत्र जरी राहत असली तर एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड तिकडं असं असतं. त्याचबरोबर घरात एकत्र सुना असतील तर त्यांचं पटत नाही, सासू सुनांचं पटत नाही, जावाजावांचं पटत नाही, एकत्र असेल तर सणावाराला सुद्धा एकत्र येत नाही. अशा खूप गोष्टी असतात. कारण काय होतं ना, जी नकारात्मक शक्ती जी असते, जी आपल्या घरात शिरते, ती कोणत्याही आनंदमयी गोष्टींना घरात घडून देत नाही. एखादी समजा घरातल्या एका भावाने एखादी नवीन गोष्ट घेतली की दुसऱ्या भावाचं लगेच तोंड बारीक होतं किंवा तो म्हणतो ह्यालाच सगळं मिळतं, मला कसं मिळत नाही. अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा एखादी नकारात्मक शक्ती जेव्हा आपल्या घरात शिरते ती ज्यांचं मन अगदी असं म्हणतो ना की खूप कमकुवत असतं, जे खूप असा कमी गोष्टींचा विचार करतात किंवा खूप असा लो विचार करतात की नाही माझ्या बाबतीत काहीच चांगलं घडू शकत नाही, त्यांच्यावर नकारात्मक शक्ती जास्ती प्रभाव करते आणि त्यांना त्याचा त्रास होतो. आणि त्रास म्हणजे सगळ्या घरात नेगेटिव्हिटी पसरवणं, भांडणं, तंटे, नवरा बायकोंमध्ये भांडणं होणं, भावाच्या बोलण्यामुळे किंवा नंदेमुळे किंवा कोणत्याही गोष्टींमुळे, म्हणजे अशा गोष्टींमुळे घरात वादविवाद गोष्टी घडणं किंवा कुठून तरी काहीतरी ऐकलं, नवऱ्याने बायकोवर संशय घेणं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या या नकारात्मक शक्ती तुमच्या घरात आनंदमयी वातावरण घडून देत नाही आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या भोगावे लागतात. तर काय असतं ना, ज्या वेळेस अमावस्या किंवा पौर्णिमा असतात, आज आहे कोजागिरी पौर्णिमा, सकाळ आता उलटलेली आहे, तर त्यामुळे तुम्हाला आता तर काही करायचं नाही, पण संध्याकाळची वेळ जी असते ती ह्या नकारात्मक शक्तींना जास्ती सिद्धी मिळते त्याची ती वेळ असते. त्याचबरोबर त्यांना घरातून घालवण्यासाठी सुद्धाची जी वेळ असते ती संध्याकाळचीच वेळ असते. त्यामुळे तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी अगदी रात्रीभराच्या आत, रात्री 12च्या आत सुद्धा तुम्ही ही सेवा केली, हा उपाय केला तर तुमच्या घरातल्या ज्या काही कटकटी आहे, ज्या काही नकारात्मक गोष्टी आहे, जे काही घरात वाद तंटे चालू आहे किंवा कुठलंही काम केलं तरी यश मिळत नाहीये, पण अगदी तुम्ही इच्छा तुमची आहे की नाही मला हे करायचंय, मला ते करायचंय, इच्छा तर खूप आहे सगळ्या गोष्टी करण्याची, पण मनात इतका आळस भरलेला आहे, करायला गेलं की ती गोष्ट त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात. अशा वेळेस तुमच्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी तुम्हाला खूप साधे सोपे उपाय मी आज सांगणार आहे. अगदी ₹1 सुद्धा त्यामध्ये खर्च होणार नाहीये आणि त्याचबरोबर या उपायाने तुमच्या घरात तुम्हाला सकारात्मकताची जी जाणीव आहे ती होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला तुमच्या घरातल्या लोकांमध्ये वेगळा बदलाव जाणायला मिळेल. म्हणजे तुम्हाला असं कळेल की लक्षात येईल की नाही माझ्या घरातल्या लोकांमध्ये थोडा तरी बदल झालेला आहे. आणि अगदीच बदल होत नसेल तर कमीत कमी ती गोष्ट कुठेतरी थांबलेली आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती करायची आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा संध्याकाळी दिवाबत्ती करणार आहात, संध्याकाळी आता तुम्ही चंद्रग्रहण आहे तर प्रदोष काळात सत्यनारायणची पूजा शक्यता करणार असेल तर ठीक आहे, किंवा दिवसाच 3 वाजेच्या आत केली तर अतिउत्तम. कारण देवांना वगैरे मग नंतर बरेचसे जण झाकून ठेवतात किंवा कोणी हात लावत नाही, त्यामुळे 3 वाजेच्या आत केली तर अतिउत्तम. नाही तर संध्याकाळी सुद्धा तुमच्यात नसेल तर तुम्ही करू शकता, असं काही नाही. बघा, शेवटी मनाचा भाव आहे, तुमचा भाव कसा आहे, तुमची आराधना कशी आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर तुम्हाला संध्याकाळी 6 ते 8 या काळात केलं अतिउत्तम, किंवा नाही जमलं तर रात्री 12च्या आत तरी तुम्हाला एकदा ही गोष्ट करायची आहे. ती म्हणजे काय, तर तुम्हाला एखादी धूपदाणी घ्यायची आहे. बघा, मातीची धूपदाणी येते तर ती मातीची धूपदाणी तुम्ही घेऊ शकता, किंवा आपलं जे आरतीचं असतं बघा, पंच आरती आपण म्हणतो त्यामध्ये एक वाटी असते ते तुम्ही घेऊ शकता, किंवा धूपदाणी स्टीलची किंवा कोणतीही छोटी धूपदाणी असेल ती घेऊ शकता. तुम्हाला काय करायचं आहे, त्या धूपदाणीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, अखंड तांदूळ त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे.
त्याचबरोबर त्या अखंड तांदळामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे। 5 कापराच्या वड्या, गोल कापूर असेल काही हरकत नाही, भीमसेनी कापूर असेल तर अति उत्तम। भीमसेनी कापराच्या मोठ्या ज्या तुकडे असतात ते 2 तुकडे घेतले तरीही चालेल। त्याचबरोबर तुम्हाला 2 वेलची घ्यायची आहे, 2 वेलची आणि 5 लवंग घ्यायचे आहे। 5 कापूरच्या तुकडे जे गोल असतात ते 5 घेतले तरी चालेल आणि भीमसेनी कापूर असेल तर मोठे 2 तुकडे घेतले तरीही चालेल। 2 वेलची घ्यायची आहे, 2 वेलची आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत। 5 लवंगा ज्याला फूल असतात ते लवंगा, त्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। आणि त्याचबरोबर ते सगळं तुम्हाला एकावर एक ठेवायचं आहे, म्हणजे कापूर त्यावर तुम्हाला वेलची आणि लवंग असं एकत्र ठेवायचं आहे। तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे, उंबरठ्याच्या तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला आधी ते लावून घ्यायचं आहे, तुम्हाला ते जाळायचं आहे, धूप म्हणते कापूर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरावरनं 7 वेळा तुम्हाला ते उतरायचं आहे। 7 वेळा म्हणजे तुम्ही 1 2 3 4 5 असं 7 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे। हळूहळू उतरवा, कारण त्यातलं सांडायची वगैरे भीती असते, त्यामुळे अगदी उमऱ्यावर जरी तुम्ही 7 वेळा केलं तरीही चालेल किंवा पूर्ण दरवाजावर केलं, मुख्य दरवाजावर केलं तरीही चालेल। ते उतरवायचं आहे आणि ते तिथंच जळूस्तर तुम्हाला बाहेरच थांबायचं आहे, कारण ह्याने घरातली जी काही नकारात्मकता आहे ती सगळी त्यामध्ये शोषून घेते आणि तुम्हाला ते पूर्ण जळून गेलं की तुमच्याबरोबर एखादी पिशवी घ्या, एखादं कागद घ्या, ते सगळं जळून झालं, थंड झाल्यावर म्हणजे ते पूर्ण जळालं त्यानंतर तुम्ही घरात जाऊ शकता, पण ते पूर्ण जेव्हा जळेल तर ते तसंच तिथेच राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे। घरात आल्यावर बाथरूममध्ये जायचं आहे, थोडे पायावर 2 थेंब पाणी टाकायचं, म्हणजे पाय धुवून घ्यायचे आहे थोडेसे आणि त्यानंतर तुमचे बाकीचे जे काही कर्मविधी त्या आहेत त्या करायच्या आहे। आता तुम्हाला हे सगळं झाल्यावर जेव्हा बाहेरची जी ती राख आहे, जे काही तांदूळ वगैरे जे काही आहे ते थंड होऊन जाईल, तेव्हा तुम्हाला बाहेरच त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ती कुठल्याही म्हणजे कचरकुंडीत म्हणा किंवा कुठल्याही झाडाखाली म्हणा किंवा घराच्या बाहेरच, बरं का, तुम्हाला परत ते घरात आणायचं नाही, डस्टबिनमध्ये टाकायचं नाहीये, घराच्या बाहेरच कुठली तरी पुरचुंडी बांधून डस्टबिनच्या तिथे ठेवून द्या, बाहेर असेल तर, किंवा एखाद्या खालचं घर असेल तर अंगणात ठेवून द्या, असं तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही रोज संध्याकाळी जर का मुख्य दरवाजावर दिवा लावत असाल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापूरची जी पूड असते, कापराची म्हणजे 1 वडी घ्या आणि त्या कापराची पूड तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे। असं केल्याने कुठलीही नकारात्मकता तुमच्या घरात शिरत नाही आणि तुम्हाला त्याचा त्रासही होत नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि आवर्जून ह्या कोजागिरी पौर्णिमेला ही छोटीशी सेवा करून बघा, अगदी असे तुम्हाला फळ मिळतील, असे तुम्हाला अनुभव येतील की तुम्ही स्वतःहून मला सांगाल आणि त्याचबरोबर इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी सकारात्मकता तुम्हाला तुमच्यात जाणवेल की तुम्ही स्वतः त्या गोष्टी अनुभवताल आणि दर 15 दिवसांनी म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही ही गोष्ट कराल तर तुम्हाला कधीच तुमच्या घरात नकारात्मकता अशी भासणार नाही आणि कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला सारखं तुमच्या घरात जर का अशी सिच्युएशन जाणवत असतील तर तुम्ही अगदी दर शनिवारी सुद्धा ही सेवा केली तरीही चालण्यासारखं आहे। ह्या कोजागिरी पौर्णिमेला शनिवार आहे तर या शनिवारपासून सुद्धा तुम्ही दर संध्याकाळी ही सेवा केली तरीही अति उत्तम, घरातली नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते आणि त्याचा त्रास तुम्हाला होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, परत भेटूया। श्री स्वामी समर्थ।